अरे सिद्धू बाबा, आम्ही अजून किती वेळ थांबायचं दारात? अरे थोडाच वेळ थांबायचंय, पण त्याआधी दोघींनी तुम्ही डोळे मिठा. मी पण? हो तू पण. चला चला पटपट मिठा. चिटिंग नाही करायची हा? तरी करते. हम्म. पटपट कर हा. हो. किती वेळ आहे सिद्धू बाबा? 1 मिनिट बाळा. आता उघडा डोळे. अरे वाव बाबा, किती छान वाटते. मला असं वाटतं की मी प्रिन्सेसच आहे. हो का? आणि तुला माहितीये का, आमच्या प्रिन्सेस साठी ना अजून एक सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज तुझ्या भावनाई आणि माझ्या आईकडून शिकलोय मी. 0 मिनिटात दाखवतो. आई, हा हा, उद्या इडली बनवायची ना जानूसाठी. तू एक काम कर, तांदूळ भिजत घाल, मी जरा फ्रीज मध्ये ठेवून आले. नाही आई, अगं करूया चटणीची तयारी पण. ऐका ना, बोल ना. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. आई, जानू. काय झालं? बरं वाटत नाही का तिला? थांब मी बघते. नाही नाही नाही, तिला बरं वाटतंय, पण सारखं भावनाबद्दल विचारते की भावना ताई अजून कशी आली नाहीये, किती वेळ झालाय. काळजीने ती भावनाला फोन करायला पण निघाली, तर मी कसं बसं अडवलं तिला. आई, सारखं ती भावनाबद्दल विचारत राहिली तर काय सांगायचं आपण? मला पण कळत नाही ग. आता भावनाला आपण कसं सांगणार? ती तिचा संसार बघेल काय, आपल्याकडच्या गोष्टी बघेल. तेच तर आहे. जानू जर सारखंच विचारत राहिली भावनाबद्दल तर काय सांगायचं? आजच्या पुरतं मी तिला सांगितलंय की भावनाला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे, पण ती बॉसवरच चिडली. म्हणाली बॉस असं इतका वेळ कसं थांबून घेतात, एवढं कसं काम करून घेतात. अरे देवा. तू एक काम कर, तू भावनाला फोन कर आणि तिला म्हणावं काहीही कर, पण उद्या इथे ये. आजच्या पुरतं मी जानूला समजावते. तू पटकन फोन लाव तिला. काय करत असेल बाबा? तो बाय. मी माझ्या गुंड्याचं औक्षण करून स्वागत करणार आहे घरात.